महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर थंडीमध्ये आम्ही कोणते पीक करावं किंवा कोणती शेती केल्याने आम्हाला जास्त फायदा मिळतो ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। तर थंडीमध्ये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये भाज्यांमध्ये आपण वाटाणा हे पीक घेऊ शकता, त्यानंतर बटाटा हे पीक आपण करू शकता, त्यानंतर आपण कांदा लागवड करू शकता, त्यानंतर कॅरेटची शेती गाजरची शेती पण आपण करू शकता, त्यानंतर फुलकोबी करू शकता, त्यानंतर कोबी करू शकता। ह्या पद्धतीने ह्या भाज्या आपण थंडीच्या वेळेला नोव्हेंबर किंवा डिसेंबरला आपण करू शकता। त्यानंतर पालेभाज्यांमध्ये आपण कोथिंबीर घेऊ शकता, त्यानंतर मेथी घेऊ शकता। ह्या पद्धतीने ह्या भाज्या आपण पालेभाज्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये करू शकता। त्यानंतर पिकांमध्ये गहू आपण पिकवू शकता, त्यानंतर हरभरा आपण पिकवू शकता किंवा हरभऱ्याची लागवड आपण करू शकता। ह्या पद्धतीने आपण ही पिकं जर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्यामध्ये घेतल्याने खूप छान पद्धतीने आपल्याला उत्पादन हे भेटतं। तर कोणता सीजन आहे त्या सीजनला कोणती पिकं घेता येतात तीच पिकं आपण घ्यावी, कारण त्याच्यावरचा खर्च जो आहे तो कमी येतो, कारण ते वातावरण जे असतं ते त्या पिकांना सूट होत असतं किंवा त्या पिकांना अनुकूल वातावरण ते असतं। तर त्याच्यासाठी आपण थंडीतली पिकं आहेत ती पिकं केल्याने त्यांचा खर्च कमी येतो आणि आपल्याला उत्पादन हे जास्त भेटतं। तर थंडीच्या सीझन मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण ही सर्व पिकं किंवा ही लागवड आपण आपल्या शेतीमध्ये करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक्यू, धन्यवाद।